राहुरी मतदारसंघ. राहुरी मतदारसंघामध्ये या आता तोडीस तोड असा कोणी राहिलाच नाही का. एक दुसरा जो आता ही जी लढाई जी झाली, ही अशी दोन तुल्यबळ हत्तीच्या ताकदीचे लोक असलेल्यांची लढाई असं म्हणायचं. कारण ही मतपेटीची जी लढाई आहे, यांच्याकडे ताकदी काय आहे, फक्त दोघे पैसेवाले उमेदवार आहेत, दोघांची घराणेशाही आहे, दोघांची नातेवाईक राजसत्तेत आहेत. त्यामुळं असं काही हे नाही की एक सर्वसामान्य माणूस निवडून येतो आणि तो निवडणूक करतो, असं काही होणार नाही. त्यामुळे आता एक कोण निवडून येतं आणि कोण कशा पद्धतीचा निवडून येतो, हा एक भाग वेगळ्या पद्धतीचा दुसऱ्या पद्धती झाला. एकाची काय 500 एकर जमिनीचं मध्यंतरी प्रकरण झालं होतं, तर दुसऱ्याचा वेगळ्याच प्रकारचा एक भाग झालेला आहे. म्हणजे विविध प्रकारचे आरोप गंभीर एकमेकावर करणारे जे नेते मंडळी असतात, त्यांच्यामध्ये देखील अशा पद्धतीची हे होऊ शकत नाही. राहुरीला यावेळेस जो महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे विकासाचा प्रश्न. आणि हा विकासाचा प्रश्न कोणी सोडवला, काय मांजरीपासून तर ते सुरुवात केली तुमच्या अलीकडचं जे कोलार आहे, कोलार खुर्दपासून जे होतं तो सोनगाव, सातरळ. सातरळचे जे आपले हे जे होते पी.बी. कडू, त्यांनी एकदा आमदारकी केली होती. चांगला प्रचारही केला होता, परंतु ते एकच वेळेस टर्म राहिले. पण त्यांच्याबरोबर जे जे थोरात होते ते त्यांचा ॲक्सिडेंट झाला, ते गेले. म्हणजे हा जो इतिहास आहे, म्हणजे हा बाबूरावजी तनपुरे आपले जे होते त्यांच्या काळातला हा इतिहास आहे. तर बाबूरावजी तनपुरेंनी कारखाना काढला व्यवस्थित संपूर्णपणे. त्यांनी एक काळी टोपी घालत होते त्या काळामध्ये आणि त्यांनी संपूर्णपणे एक राहुरीचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले. आणि नंतरच्या काळात विद्यापीठासाठी कृषी विद्यापीठासाठी त्यांनी संपूर्ण ती जमीन घेतली. आणि हा जो कृषी विद्यापीठ आणलं त्याच्यामध्ये त्यांचा वाटा आहे. कार्यकर्ते होते, पण त्यांच्यावर देखील खूप प्रकारचे आरोप केले. त्यांना तनचोरे हे आचार्य अत्रेंनीच म्हटलं होतं. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टीमध्ये, कारण त्यावेळेस मोसंबीच्या बागासाठी राहुरी ही प्रसिद्ध होती आणि त्या काळामध्ये तो मोसंबीचा ते व्यवहार करत होते. आणि हे यामध्ये जे विविध प्रकारचं गवत असायचं, त्या गवताचे भारे पण ते विविध प्रकारे हे करत होते. तर तो म्हणजे एक विनोदाचा भाग त्यामध्ये सोडला किंवा तत्कालीन यायचा ते आचार्य अत्रे काय, तर ते अत्रेच त्यांना आत्रा बात्रे म्हणायचे. ते व्यवस्थितपणे कुठल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी असा एकही पुढारी सोडला नव्हता की त्यांच्याविषयी ते करायचे नाही. आणि नंतर जेव्हा मी बाबूरावजींना भेटायचो तेव्हा एकदा तर मी गेलो होतो राहुरीला. त्यावेळेस तिथं भेटलो तर ते दाढी करत होते. पत्रकार आले, पत्रकार लगेच, "अरे अरुण इकडे ये, अरुण इकडे ये, बघ बरं तुझ्याकडं काय आहे तर." आणि लगेच लगेच, "अरे बाबा हे पत्रकार आहेत, हे आपल्याकडे येतात नेहमी, यांना एक थोडंसं आपलं का लगेच तुझ्याकडे एवढे आहेत का बाबा, 200-500 काय त्या काळातले ते जेव्हा असेल ते दे दे बरं बाबा." तर अशा पद्धतीचं त्यांच्या घरी एक वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये ते व्यवस्थितपणे काम करायचे. आणि त्यांच्यासारखा माणूस परत नाही झाला. लोकांनी परत पी.बी. कडून निवडून दिलं, परत दुसऱ्या लोकांना नाहीच शक्य. आणि त्याच काळामध्ये त्या आठवणीमध्ये जर गेलं, त्याच काळामध्ये नेपेंशी रोडवर आपले जे राजाराम बापू पाटील होते ते राहत होते, ते मिनिस्टर होते. त्यांना तिथंही भेटलो मुंबईला, तर ते लगेच दिलं. आणि मग हे बाबूराव तनपुरेंच्या प्रसाद आणि अरुण या 2 मुलांना, यांच्या 2 मुली होत्या, त्यांचं लग्न केलं. ते लग्न एवढं तालुक्यात गाजलं की तालुक्यामध्ये संपूर्णपणे सगळ्या गावामध्ये ट्रका पाठवून लोक आणले, विहिरीमध्ये बर्फ टाकलं. म्हणजे जे शंकरराव मोहित्याचं लग्न झालं होतं लक्षभोजन त्याच्यावरून, तशा पद्धतीचं ते लग्न झालं. प्रत्येक झाडाला काय बल्ब रोषणाई वगैरे केली होती. आणि पंचपक्वान्नाचे लोक ट्रका यायचे, खायचे जायचे. आणि ते लग्न झालं राहुरीला. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजाराम बापू पाटलांनी जे केलं ते तिकडं नाही त्यांना केलं. ते म्हटले बाबा, तर ते बाबूराव तनपुरेसारखा माणूस आणि इतका सोज्वळ आणि इतका चांगला माणूस त्या काळामध्ये नव्हता. पण ते सगळं शक्य होतं पुढच्या पिढीला, असं काही नाही. त्यानंतर मग प्रसादराव आपले, त्यांचं पण एक वेळ ते खासदार झाले, आमदार झाले वगैरे. नंतरचा तो संबंध तुटला. पण आता दुसरा एक महत्त्वाचा तो व्यक्तिगत भाग राहिला, कारखाना व्यवस्थित राहिला. ते दुसरे जे लोक होते आता ते सगळेच गेले, किंवा सोनगावचे असो किंवा इकडचे लोक असो, त्यांनी एकत्र केलं, एक आघाडी काढली आणि कारखान्याचं कामकाज करायला सुरुवात केली. पण तो कारखाना त्यांना चालवता आला नाही. ते इंगळे होते, बरेचसे लोक होते ते त्यामध्ये.
आणि शेवटी काय झालं, शेवटी एवढं झालं की तो कारखाना बंद पाडण्याचं हे काम यांनी केलं. तर राहुरीला सर्वात महत्त्वाचा विकासाचा प्रश्न म्हणजे राहुरीच्या शेतकऱ्यांसाठी एक राहुरी सहकारी साखर कारखाना चालू करणं हे एक महत्त्वाची एक बाब होती आणि ती करायला पाहिजे. त्यानंतर राहुरीतील रस्ते दुसरा एक महत्त्वाचा रस्ता, राहुरी हे जे गाव आहे, या गावातून जो रस्ता जातो तर तो नगर मनमाड रोड, या रोडचं काम कुणीच केलं नाही आहे आणि कोणी करत नाही. मध्यंतरी सगळ्या लोकांना शेवटी कुठल्या मनमाडवरून याच्यावरून धुळ्यावरून लोक येतात, तरी हा रस्ता अशाच पद्धतीचा आहे, तो काही नीट केला नाही. त्याच्यानंतर हे पुढारी जे झाले त्यावेळेस शरदराव पवार 78ला मंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाले त्यावेळेस गोविंदराव अधिक श्रीरामपूरचे जे त्यांची पाटबंधारे खाते होते. आणि मग त्यावेळेस त्यांनी तिकडं कानडगाव वगैरे त्या भागामध्ये एक भूमिपूजनही केलं होतं त्यावेळेस कालव्याचं. त्याचं पाणी आता येतंय की नाही काही माहीत नाही. पण ताराबाज, मल्हारवाडी, म्हैसगाव हा जो भाग आहे वरचा, तो तसाच अजून डोंगराळ भाग आहे. मग इकडं सगळ्या भागामध्ये जर तुम्ही बघितलं, संपूर्ण इकडं मांजरीपर्यंत असो किंवा इकडं वांबोरी किंवा इतरचा हा जो भाग असो, हा भाग अद्यापही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पाणी नाही. जवळ मुळा धरण उशाला आणि कोरडं लोकांच्या एक घशाला असा प्रकार इथं निर्माण झाला. गावोगाव पिण्याचा प्रश्न अद्यापपर्यंत सुटलेला नाही. हा एक भाग आहे. त्यानंतर वाड्या वस्तीवरच्या योजना ज्या जायला पाहिजे ते नाही. हे दोन जे बलाढ्य लोक आहेत नुसतेच आपले झुंजत असतात, मला पाहिजे आमदारकी, तुला पाहिजे आमदारकी. पण आमदारकीने 1 महिन्यामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये एक चक्कर तरी त्याचा झाला पाहिजे ना. आणि कुठल्या काय आमदार व्हायला पाहिजे असेल तर त्या आमदार होण्यासाठी पहिल्यांदा संपूर्ण गावाचा एक आराखडा तयार केला पाहिजे. कुठं काय आहे, कुठं पाण्याची सोय आहे, कुठं कशाची सोय आहे, कुठं रस्त्याचा प्रश्न आहे, कुठं एकंदरीत विविध प्रकारचे प्रश्न असतात. काही खाजगी प्रश्न असतात, काही लोकांची भांडणाचे प्रश्न असतात किंवा कारण कोणी कोणाच्या शेतातून रस्ते जाऊ देत नाहीत. अशा विविध प्रकारचे प्रश्न असतात. ते सामंजस्याने सोडवण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते येथेपर्यंत केले नाही. मग पुढं राहिला इकडं प्रत्येकाने या नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येकाने आपापले तालुके वाटून घेतले आहे आणि प्रत्येकजणी घराणेशाही करत हा तालुका आपल्याला, तो तालुका आपल्याला आणि लोक आहेत ते बास. आणि शेवटी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की हे मतदारांना लालूच दाखवणे आणि त्यातून प्रत्येक वेळेस कार्यकर्त्यांना जास्त बळ देणे, त्यातून निवडून येणे वगैरे प्रकार तो झाला. कारण एकदा मी गेलो होतो तिथं, तर एक खासदाराच्या संदर्भामध्ये त्या कॉलरच्या आणि देवळाली भागामध्ये विचारलं, म्हटलं काय रे तिथं? नाही नाही, ते यांनी तुम्हाला एवढे एवढे हे दिलेले, तुम्हाला हे घ्यायचे का काय बाबा? असं लोकांना बोलताना लोकांनी सांगितलेलं आहे की हे लोक शेवटी अशा पद्धतीचा करतात, सरपंच हाताशी धरतात, गावातले काही पुढारी हाताशी धरतात आणि मग आम्हाला इकडून एवढ्या पद्धतीचं मतदान करा किंवा काय करा. तर या पद्धतीचा जो भाग आहे, मग तो बारागाव नांदूर असो किंवा इकडचे सगळे जे गाव असतील, तर त्या गावामध्ये हे अशा पद्धतीचे प्रयत्न ते करतायत. तर आता या दोन्ही कोणी निवडून आलं तरी काय, गावचा विकास जे करेल त्यालाच मत द्या असंच म्हणायला हरकत नाही आहे. पण यावेळेस जरा हे जे तनपुरे यांच्या बाजूनं थोडी हवा कमी वाटते आणि जे कर्डिले आहेत ते सध्या आघाडीवर आहेत असं एक दिसतंय आमचं एक. पण हा प्रकार नंतर निवडणुकीच्या वेळी बदलूही शकतो. तर आता जास्तीत जास्त काय करा, आमच्या ATM न्यूज चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट करा.